सुरुवातीलाच बातमी ठाकरे बंधूंची आहे। ठाकरे बंधू 11 वर्षांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र पाहायला मिळाले। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी बाळासाहेबांना यावेळी अभिवादन केलं। ठाकरे बंधू 2014 मध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र आले होते आणि त्यानंतर आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले होते। ही दोन दृश्य आपण पाहतोय। खरं तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढतायत। वेगवेगळ्या निमित्तानं ठाकरे बंधू वारंवार भेटतायत आणि आज निमित्त होतं बाळासाहेबांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनानिमित्त राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत या ठिकाणी त्यांना आदरांजली वाहिली आहे, पुष्पहार अर्पण केलेत। ही तेव्हाची दृश्य आहे ज्यावेळी 2014 मध्ये बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधू एकत्र होते, शेजारी शेजारी बसलेले होते, एकमेकांशी चर्चा करत होते। या ठिकाणी संजय राऊत सुद्धा दिसतात। तर दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय तब्बल 11 वर्षांनंतर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेत। त्या ठिकाणी आदित्य ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये सुद्धा ठाकरे बंधूंची युती पाहायला मिळते का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। वारंवार खरं तर ठाकरे बंधूंच्या भेटी वाढतायत। वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होतीये। ती चर्चा राजकीय सुद्धा होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। दरम्यान राज ठाकरेंकडून बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो शेअर करण्यात आलाय। राज ठाकरेंनी या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। शिवसेनेचे संस्थापक, हिंदू हृदय सम्राट आणि माझे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आज पुण्यतिथी। भाषिक अस्मितेच्या जोरावर प्रचंड चळवळ निर्माण करून राजकीय पक्षाला जन्म देणारे बाळासाहेबच पुढे जातीय अस्मिता तीव्र होण्याच्या काळात आणि भाजपच्या कमंडलवाद फोफवायच्या आधी हिंदू अस्मिता जागी करणारे हे सुद्धा बाळासाहेबच। बाळासाहेबांनी हिंदूंकडे वोट बँक म्हणून नाही पाहिलं, तर त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा होता। हे करताना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद पण सोडला नाही। बाळासाहेब कमालीचे हिंदू प्रेमी होते, पण त्यांची चिकित्सक वृत्ती कधी लोप पावली नाही। त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची गंमत वाटते। फक्त मतं मिळवणं, सत्ता मिळाल्यावर वाटेल तसं ओरबाडणं हे राजकारण रूढ होत असताना आधी समाजकारण आणि नंतर राजकारण हे आमच्या विचारात रुजवणाऱ्या बाळासाहेबांना अभिवादन असं म्हणत राज ठाकरेंनी इथे टोला लगावलाय। आणखी एक महत्त्वाची बातमी, गंभीर आजारपणात सुद्धा राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालेत। डॉक्टरांकडून सार्वजनिक कार्यक्रमांपासून, सार्वजनिक जीवनापासून काही दिवस दूर राहण्याचा खरं तर संजय राऊतांना सल्ला दिलेला आहे। मात्र मास्क लावून संजय राऊत दादरमधल्या स्मृतीस्थळी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आले होते। प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊतांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा डॉक्टरांनी खरं तर सल्ला दिलेला आहे। मात्र तरी सुद्धा संजय राऊत आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीस्थळी येऊन नतमस्तक झाले।